आचार्य भगवान अमितगती स्वामीजी सकाळच्या भागामध्ये मरण समयापर्यंत आराधनांची विराधना हे अनंत संसाराचं कारण आहे हे सांगितलं होतं. त्याचबरोबर निर्दोष आणि सदोष चारित्र्य पालनामध्ये किती अंतर आहे हेचं कथन केलं होतं. आणि आता आचार्य भगवान अमितगती स्वामीजी आराधनाचं जे फल आहे ते अतिशय आहे ते सांगायलेत. पहिलं गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. चारित्राराधाने सिद्धीचर मिथ्यात्व भाविता शनादृष्टा यत सूत्रे चारित्राधना तत. आचार्य भगवान इथं म्हणत आहेत, जो चिर अर्थात अनादिकाल से मिथ्यात्व से संयुक्त थे वे भी अल्पकाल में सम्यक दर्शन सहित चारित्र की आराधना के प्रभाव से सिद्ध अवस्था को प्राप्त हुए हैं. इसी कारण आगम में चारित्र की आराधना को सारभूत कहा है. म्हणजे काय सांगितले, चिरकाळापासून कोणी जे मिथ्यात्वामध्ये असणारे अनादिकाळापासून मिथ्यात्वामध्ये असणारे जीव अल्पकाळामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप याची आराधनेच्या प्रभावामुळे सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्या. एवढं त्याचं अतिशय आहे त्या आराधनांचं. 4 आराधनामुळं म्हणून चारित्र आराधनाला म्हणून सारभूत म्हटलेलं आहे. आधारभूत आहे, सारभूत आहे म्हणून सांगितलं आहे. एक गोष्ट महत्त्वाची काय माहिती काय, अनादिकालापासून किती जरी कर्माचा संचय केला असेल, किती जरी मिथ्यात्व राहिला असेल आणि समजा त्याचं लब्धी आली आणि त्याने 4 आराधना आणि चारित्र आराधना मुख्य करून जर सगळ्या आराधना व्यवस्थित पार पडला तर त्याच भावातनं सिद्ध भगवान बनण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. एवढी शक्ती त्या आराधनामध्ये आहे. म्हणून त्याच्या आराधना आमच्या जीवनात कधी सोडता कामा नये. परंतु त्यावेळी बुद्धी आली नाही समजा कधी, ज्यावेळी आम्हाला कळलं की बाबा या आराधनामुळं भविष्यामध्ये सिद्ध भगवंत पदाला प्राप्त होऊ शकतोय, त्यावेळी तर त्या आराधना मनापासून, वचनापासून, कायेपासून आम्ही करणं आवश्यक आहे. तर निश्चितपणे भगवनपणाला आम्ही प्राप्त होऊ शकतोय. म्हणून आचार्य भगवान आता प्रश्न करणार आहेत की चारित्र की आराधना को सब आराधनाओं का सार क्यों कहा गया है. चारित्र आराधना ते सगळ्या आराधनांचा सार का म्हणलेला आहे हा प्रश्न विचारल्यात. तर पुढे म्हणतात, तस्मिन नैव भवे त्रसता मापन्ना भगवते आराधना गाथा 17 की टीका में इस अंश से सिद्ध होता है कि भरत चक्रवर्ती के भद्र विवर्धन आदि नाव दिल्यात 923 पुत्र अनादिकाल से नित्य निगोद में मिथ्यात्व भाव से ग्रासित थे. भगवान ऋषभदेव के पादमूल में धर्म सुनकर बोध को प्राप्त हुए तथा चारित्र को धारण कर अल्पकाल में मोक्ष चले गए. इसी कारण आगम में चारित्र आराधना को सब आराधनाओं का सारभूत कहा है. काय सांगितले बघा, भगवती आराधनामध्ये एक नाही 17 नंबरच्या गाथ्याच्या टीकामध्ये ते एक अंश दिला आहे. त्यामध्ये काय सांगतात, भरत चक्रवर्तीचे भद्र विवर्धन नावाची 923 पुत्र होते. ते अनादिकाळापासून नित्य निगोदामध्येच होते. निगोद्यामधनं मिथ्यात्व आवश्यक, कारण की निगोदी जीव आहे तो कायम तिथं मिथ्यात्वच आहे. तिथं सम्यक प्राप्त करण्याची कुठली व्यवस्था नाही. तर ते 923 भद्र विवर्धन आधी 923 पुत्र जे आहेत ते मिथ्यात्व भावाने ग्रासित होते. परंतु ज्यावेळी नाही ते मिथ्यात्व तिथनं नाही निगोदातनं निघून भरत चक्रवर्तीचे पुत्र म्हणून जन्माला आले. आणि ज्यावेळी भगवान ऋषभदेवांच्या पादमुलामध्ये धर्म ऐकून, तो धर्माचं बोध ऐकून त्यांनी चारित्र धारण करण्याचा निर्णय घेतला आणि चारित्र धारण केल्याने अल्पकालामध्ये त्यांनी केवळ ज्ञान परम करून मोक्ष प्राप्त केला. 923 923च्या 23 जीवांनी. म्हणून खरं नाही इथं म्हणलेलं आहे, या कारणास्तव आगमामध्ये चारित्र आराधनेला सगळ्या आराधनांचं सारभूत म्हणलेलं आहे. जरा समजा त्या 923 पुत्रांची म्हणजे भद्र विवर्धन आधी 923 पुत्र आहेत, त्यांचे जर चारित्र करायची दीक्षा घ्यायची भाव झाले नसते तर मोक्षाला गेले असते. 3 काळात नाही. अनादि अनंत कालापासून नाही मिथ्यात्वामध्ये ग्रसित असणारा जीव डायरेक्ट इथं मनुष्यात येऊन त्याच भावातून डायरेक्ट मोक्षाला, आणि सगळी एका वेळी 923च्या एकदम कसं ही गोष्ट मत आहे. म्हणून तर चारित्र आराधना सगळ्यात महत्त्वाची हे सांगायलेत.
शंकारूप गाता, जब मरण काल में ही आराधना का अतिशय प्राप्त हो जाता है तब उसके पूर्व आराधनाओं का प्रयास क्यों? इथं काय शंका घेतली आहे, जर मरण काळामध्ये आराधनांचा अतिशय प्राप्त होत असेल तर त्याच्या पहिल्या मरण काळाच्या आधी नाही त्या आराधना कशाला करायच्या आपण, असं विचारलं. म्हणून आता त्याचं उत्तर देताना नाही आता एक गाथा दिलेली आहे. पहिल्या गाथा कंठस्थकरीने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. मृतावाराधना सारो यदि प्रवचने मत किमिदानीं सदा यत्न चतुरंगे विधीयते. आचार्य भगवान समझ स्वामीजी 21 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगालेत की मरण काल में आराधना का सार प्राप्त होता है. यदि आगम में ऐसा कहा गया है तब फिर चारों प्रकार के आराधनाओं में सदा काल प्रयत्न करने की क्या आवश्यकता है. जे जर मरण काळामध्ये त्या 4 आराधनांचा सार प्राप्त होत असेल तर आगमामध्ये असं सांगितलं आहे तर 4ही प्रकारच्या आराधनाने कायमस्वरूपी आयुष्यभर कशाला करायच्या, मरणाच्या वेळीच करूया की, असं त्यांना म्हणायचं आहे. मग त्याचा उत्तर देताना त्या शंकाचं अनुरूपण करताना परत गाथा देतात. ह्यात काय नुसतं ह्या गाथेमध्ये प्रश्नच केला आहे. आता त्याचं उत्तर देणार आचार्य भगवान उत्तर त्या शंकाचा अनुरूप समाधान करतात. त्या पुढच्या गाथेमध्ये 22 नंबर. परिकर्म विधातव्यम सर्वदाराधनार्थिना सुसाध्याराधना तेन भावी तस्य प्रजायते. तर आचार्य बघून आता उत्तर द्यायला काय म्हणतात बघा. आराधना संपन्न करने के इच्छुक मुनिजन को आराधना की सिद्धि के लिए आराधनाओं के साहिभूत परिक्रम अर्थात परिकर में सर्व काल प्रयत्नशील रहना चाहिए, क्योंकि जिसने पूर्व में भली प्रकार आराधना भावित की है उसके मरण काल में वे सहज सिद्ध हो जाते हैं. काय सांगितले बघा इथं. आराधना संपन्न करणारे इच्छुक जे मुनिजन आहेत त्यांनी आराधनाची सिद्धी साधिक नाही, जे आराधनाचे सहाय्यक परिक्रम अर्थात परिकर किंवा सर्व कालामध्ये प्रयत्नशील राहायला पाहिजे. का, जेव्हापासून मुनी पर्याय धारण केले आहे तेव्हापासून त्या 4ही आराधनाला अभ्यास रूपात करतच राहायला पाहिजे. जर असं करत राहिलो तर शेवटच्या मरण कालामध्ये की नाही त्या सहज सिद्ध होतात 4ही आराधना. आणि अभ्यासच नसेल तर ते अवघड जाते. समजा विद्यार्थी कोणता आहे त्यानं की नाही जर वर्षभर अभ्यास केला नाही, नुसतं इकडं तिकडं केलं तर शेवटला पेपर सोपा जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यानं नाही वर्षभर अभ्यास केलाय त्याला मात्र पेपर सोपा जाणार. तसं जे की नाही मुनिजन आहेत किंवा माता जे आहेत, आर्यिक आहेत, ऐलक आहेत, शुल्लक आहेत, यांनी आयुष्यभर जर त्या आराधनाची आराधना केली असेल तर शेवटच्या मरण कालामध्ये सहज त्या सिद्ध होतील. लई काय करायला लागणार नाही, कारण की सारखं घोटून आत करून घेतले, त्यामुळे लई प्रयत्न करायला लागणार नाही. म्हणून म्हणले आयुष्यभर त्या नाही आराधना करायलाच पाहिजे. हां, मग शेवटला आपोआप सिद्ध होतात. पुढे प्रश्न करतात परिक्रम किसे कहते हैं और यह क्यों करना चाहिए. परिक्रम कशाला म्हणतात हे विचारले. तिथं परिक्रम शब्द आलाय ना, साहिभूत परिकर वर शब्द आलता. मग परिक्रम म्हणजे काय आहे, ते कशाला म्हणतात आणि ते का करायला पाहिजे परिक्रम हे सांगतात. आता उत्तर देतात सहाय्यक सामग्री परिक्रम या परिकर है. कार्य सिद्धि के अनुकूल सहायक सामग्री जितनी अधिक शक्तिशाली होती है कार्य उतनी ही सहजता से संपन्न हो जाता है. अतः कार्य की सहज पूर्णता के इच्छुक जीवों को सहाय्यभूत परिकर में सतत प्रयत्नशील रहना चाहिए. म्हणजे आता परिकर याचा अर्थ काय, परिक्रम याचा अर्थ काय माहिती काय, जे 4ही आराधना करायला सहाय्यक असणारे त्याला सगळ्याला परिक्रम म्हणलेलं आहे किंवा परिकर म्हणलेलं आहे. म्हणजे आता आमानी परिक्रम काय असणार, पिंची, कमंडल, शास्त्र, जापमाळ, ह्या सगळ्या वस्तू आम्हाने काय असणार, परिक्रम असणार. कारण की आम्हाने या 4ही आराधना करायला सहाय्यक कोण आहेत हे आहे. हे नसेल तर आम्ही महाराज असू शकते, हे सहाय्यक कार्य म्हणून याला परिक्रम म्हणलेलं आहे किंवा परिकर म्हणलेलं आहे. आणि कार्याची सिद्धी जर करायची असेल तर सहाय्यक सामग्री पाहिजे ना. ती सामग्री नसते तर सहाय्यक आम्ही काय करणार आहे का, जीवांना वाचवू शकणार नाही, आमची शुद्धी करू शकणार नाही, शास्त्र स्वाध्याय करून ज्ञान करून का नाही ते कसं करायचं हे माहीत पाहिजे की. ते सहाय्यक जे परिक्रम आहे त्याशिवाय हे सगळं माहीत होणार नाही.
म्हणून सगळं माहीत करायला पाहिजे. म्हणून म्हणलेलं आहे इथं काय म्हणतात, जेवढ्या प्रमाणात ते परिक्रमणे जे अनुकूल सामग्री जी आहे ती जेवढी शक्तिशाली असेल तेवढं लवकर कार्य सहज संपन्न होणार आहे. साधारण मनुष्य सम्यक्त्व जीव किंवा प्रतिमाधारी जीव आहे त्याच्यापेक्षा सहज कर कुणाला होणार आहे? आरिका, शुल्लिका, ऐलक, शुल्लक आणि महाराज यांना लवकर होणार आहे. त्यात बी कोणाला होणार आहे? असं पुढं पुढं जाईल तसं का नाही, त्यांचं सहाय्यक शक्ती त्यांच्याकडे जास्त आहेत, ते सहाय्यक वस्तू त्यांच्यात शक्ती जास्त आहे, त्यामुळे त्यांना सहज सहज पुढं होत जाणार आहे. म्हणून पुढच्या अवस्थेमध्ये आम्ही पाहिजे असं म्हणून सांगितलं आहे. म्हणून काय सांगितलं आहे, इच्छुक जे जीव आहेत त्यांनी सहाय्यक जे परिकर आहे त्यात सतत प्रयत्नशील राहायला पाहिजे. ह्यातच प्रयत्नशील राहायचं. माझी चर्या, माझी चारित्र्य, माझी आराधना, माझ्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये मी कायम राहायला पाहिजे, प्रयत्नशील, तरच होणार आहे. आता पुढं प्रश्न करतात, यहाँ कौन सा कार्य सिद्ध करना है और उसके परिक्रम कौन कौन से है. आम्हाला कोणतं कार्य सिद्ध करायचं आहे आणि त्याचे सहाय्यक म्हणजे त्याच्या सामग्री काय आहेत हे विचारले. आता ते सगळं सांगतात बघा. यहाँ समाधी मरणपूर्वक शरीर छोडणे रूप कार्य सिद्ध करना है. म्हणजे संलेखनाला मुख्य कार्य म्हणलेलं आहे. संलेखनाला इस कार्य की सिद्धि आराधनाओं से ही होती है. अतः मुनिजन को समर्थ कारण स्वरूप सम्यक्त्व, ज्ञान, चारित्र, तप इन 4 आराधनाओं में सतत उद्यमशील रहना चाहिए, जिससे मरण समय वेदना अथवा शुद्धा तृषादि परिचय अथवा उपसर्गादि उपस्थित हो जाने पर भी रत्नत्रिप धर्म अथवा ग्रहित आराधनाओं से आत्मा च्युत, शिथिल या विचलित न हो. इथं आता हिनी मुख्य कार्य काय सांगितले? संलेखना. आणि त्या संलेखनाचं नाही सामग्री काय सांगितल्या? 4 गोष्टी. कुठल्या 4 गोष्टी? थांबा नाही कुठल्या 4 गोष्टी? बरोबर. ह्या 4 सहाय्यक सामग्री सांगितले. मुख्य रूपानं का नाही समाधी मरणपूर्वक शरीर सोडण्याचे कार्य मुख्य कार्य सांगितले इथं. आणि त्याला सिद्ध करायचं असेल तर 4 आराधना म्हणजे सम्यक दर्शन आराधना, सम्यक ज्ञान आराधना, सम्यक चारित्र आराधना आणि सम्यक तप आराधना, ह्या 4 आराधना आहेत. ते त्याचं कारण आहे म्हणजे सामग्री आहे, त्याची मूळ सामग्री. याला सोडायचं नाही. मग ज्यावेळी आम्ही मरण समयाला नाही वेदना, शुद्धा, तृषा, परिचय, उपसर्ग आदी उपस्थित झाले सुद्धा तरीसुद्धा आम्ही रत्नत्रयमध्ये, रत्नरूपी धर्मामध्ये आम्ही निश्चितपणे कधीही त्यातनं बाजूला होणार नाही, कारण की ह्या 4 आराधना आमच्याजवळ आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून सांगितलंय इथं कार्य काय आहे? समाधीपूर्वक मरण करणे हे कार्य आहे. आणि त्याचं सामग्री काय सांगितलं? परिक्रम सामग्री. याचा अर्थ 4 आराधना म्हणजे सामग्री आहे. ही गोष्ट सांगितल्या. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलंही कार्य करायला जगामध्ये जेवढी कार्य आहेत ते कुठलंही कार्य करायला त्याची सामग्री असल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही. आहार करायचा आहे, आहारला मुख्य कार्य काय आहे? आहार करणे. आणि त्याची सामग्री काय आहे? पदार्थ आणि माणसं. जे श्रावक आहेत, श्राविक आहेत, जे आहार देणार आहेत ते मुख्य आहेत. समजा कार्य मेन काय आहे? आहार करणे. आहार करणे कार्य आणि सामग्री नसेल तर आहार कसं करणार? 3 काळात होणार नाही. आणि समजा सामग्री आहे परंतु कार्यच नाही, काम काय करणार? मग कशाला चौकाला होत्यात? महाराजच नसल्यावर गावात चौका कशाला होत्यात? पहिला कशी अवस्था होती? प्रत्येक घराघरामध्ये प्रतिमाधारी होते, त्यामुळे घराघरात चौके होते. आता महाराज आल्यावर तेवढं चौके. सगळ्या घराघरामध्ये चालायचं ना. आता सिस्टीम काय? आता घराघरामध्ये प्रतिमाधारी नाहीत ना. प्रतिमाधारी त्या गावात हुडका लागतात. गावात आहेत काय प्रतिमाधारी? हुडका लागते. सगळ्या व्यवस्था नाही, पहिल्या सगळ्या व्यवस्था तशा होत्या म्हणून सगळं होत होतं. आज ह्या गोष्टी होत नाहीत. याचं मूळ कारण काय आहे की आम्ही त्या गोष्टीकडे आता तिकडं कमी इन्व्हॉल्व व्हायलोय. प्रतिमा घ्यायचे भाव होईनात बऱ्याच जणांचे. का? हे आहे, ते आहे, अमुक अडचण आहे, तमुक अडचण आहे, सगळ्यांना फिरायचं आहे. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, कार्य कुठलंही असून दे ते कार्य साध्य करण्यासाठी त्याचं परिक्रम म्हणजे त्याची सामग्री आवश्यक आहे, त्याशिवाय होणार नाही. आता स्वाध्याय करायचा आहे,
स्वाध्याय करणे हे कार्य आहे. पुस्तकच नसेल तर ती सामग्री आहे, ते परिक्रम आहे. शास्त्र हे परिक्रम आहे आणि कार्य काय आहे? स्वाध्याय करणे. स्वाध्याय करायचं हे कार्य पूर्ण करायचं असेल तर त्याची सामग्री, पुस्तक, ही श्रुतपेटी, सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. ह्या गोष्टी आवश्यक असल्याशिवाय करू शकत नाही. आता पुढच्या ह्याच्या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न तिने उपस्थित केलेला आहे. यहाँ सर्वदा शब्द से कौन सा काल ग्रहण करना चाहिए. सर्वदा एक शब्द आलता मध्ये वर, त्याच्याकडून नाही त्याच्यातून कुठला काल ग्रहण करायचा आहे, काल कुठलं ग्रहण करायचं हे विचारलेलं आहे. तर आचार्य भगवान याचं उत्तर देतात, आत्महितेच्छु भव्य जीव आराधना की सिद्धी अर्थात समाधी साधने हेतू ही दीक्षा ग्रहण करते है. काय म्हणले बघा, आत्महितेच्छु भव्य जीव आराधना की सिद्धि अर्थात समाधि साधने हेतु ही दीक्षा ग्रहण करते हैं. अपने लक्ष्य की सिद्धि के लिए वे जीवन पर्यंत प्रयत्नशील रहते हैं. दीक्षा से मरण पर्यंत का जितना काल होता है उसका दीक्षा काल, दीक्षा से मरण काल पर्यंत जितना काल होता है उसका दीक्षा काल, शिक्षा काल, गण पोषण काल, आत्मसंस्कार काल, संलेखना काल और उत्तमार्थ काल के भेद से विभाजन किया गया है. सर्वदा पद से यह 6 काल अर्थात दीक्षा काल से जीवन पर्यंत इन आराधनाओं की विशुद्धी हेतु उद्यमशील रहना चाहिए. सर्वदा शब्द एकासाठी वापरला नाही. म्हणजे दीक्षा कालापासून संलेखना म्हणजे उत्तमार्थ काल जो आहे, यम संलेखना शेवटची, त्या कालापर्यंत जे सगळे जे काल आहेत ते सगळे त्यात घेतलेत सर्वदा एका शब्दातनं, म्हणून एकच शब्द घातला आहे. म्हणजे त्यात कुठले कुठले काल असतात? दीक्षा काल, शिक्षा काल, दीक्षा झाल्यावर शिक्षा घ्यायला पाहिजे हे बी तिने लाईनने ठेवलं आहे. त्यानंतर गणपोषण काल, त्यानंतर आत्मसंस्कार काल, त्यानंतर संलेखना काल आणि त्यानंतर उत्तमार्थ काल, हे सगळे भेद आहेत. ते सगळ्या कालांना एकात घ्यायला पाहिजे असं सांगितले. आणि दीक्षा कालापासून जीवनपर्यंत या आराधनाच्या विशुद्धीसाठी जे 4 आराधना सांगितल्यात, सम्यक दर्शन आराधना, सम्यक ज्ञान आराधना, सम्यक चारित्र आराधना, सम्यक तप आराधना, या 4ही आराधनामध्ये आम्ही कायमस्वरूपी उद्यमशील राहायला पाहिजे. हे 4 कसं टिकते बघायचं, त्यातलं काय सोडायचं नाही, शेवटपर्यंत नाही तेच पालन करतच राहायचं, हे महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलंय की आत्महितोच्चू, जे स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करून इच्छिणारे जीव आहेत ते पूर्णपणे की नाही समाधीची सिद्धी होऊसपर्यंत की नाही त्या आपल्या आराधना कधी सोडत नाहीत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आमच्या जीवनामध्ये दीक्षा काल पहिला, शिक्षा काल दुसरा, तिसरा गणपोषण काल, चौथा आत्मसंस्कार काल, त्यानंतर संलेखना काल आणि त्यानंतर काल, संलेखना काल आणि उत्तमार्थ काल. आता पुढच्या गाथेमध्ये हे सगळं पुढे येणार आहे आणि ते कशा पद्धतीनं असते, काय काय दीक्षा काल काय आहे, शिक्षा काल काय आहे, गणपोषण काल काय आहे, आत्मसंस्कार काल आहे, संलेखना काल काय आहे, उत्तमार्थ काल काय आहे, हे सगळं येणार आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान काय म्हणतात, साध्य की सिद्धी केले साधन रूप दृष्टांत, दृष्टांत देऊन समजावून सांगायला की त्या साध्य जे आहे त्याची सिद्धीसाठी नाही साधन काय असायला पाहिजे हे दृष्टांत देऊन सांगायला. पहिल्या गाथाकंठस्कोऱ्याने दृष्टांत काय दिलं ते पाहूया. राजन्य सर्वदा योग्याम विदाधान परिक्रियाम शक्तो जित श्रीमत भूत समरे जायते यथा. तर आचार्य भगवान इथं काय म्हणल्यात की साध्याची सिद्धी करण्यासाठी साधन रूप काय पाहिजे ह्याचा दृष्टांत ह्या गाथेतून सांगायला. तर काय म्हणतात बघा, जैसे राजपुत्र योग्य शस्त्र संचालन रूप युद्ध का अभ्यास सर्वदा करता रहता है तभी वह रणांगण में जाकर विजय प्राप्त करने समर्थ होता है. तो उदाहरण काय दिलेलं आहे माहिती काय, ज्याप्रमाणे राजपुत्र योग्य शस्त्र संचालन म्हणजे जे शस्त्र म्हणजे काय म्हणल्यात, तलवार, भाला, हे सगळे संचलन करायला का नाही तो कायमस्वरूपी अभ्यास करत असतो, कायमस्वरूपी. मग तेव्हा तो राजा झाल्यानंतर विजयामध्ये रणांगणामध्ये गेल्यानंतर तो विजय प्राप्त करून येतोय. तू जर प्रॅक्टिसच केलं नाही तर प्रॅक्टिसच केलं नाही. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवनकालपर्यंत प्रॅक्टिस करत राहायचं समाधीचं,
आणि मग त्या रणांगणात उतरायचं आणि कर्मासंग युद्ध करून जिंकायचं. ही गोष्ट महत्त्वाची आहे जीवनामध्ये. हे जर केलं तर होणार आहे, नाहीतर काहीही होणार नाही. म्हणून आमच्या जीवनाचं संचालन करत असताना आम्ही कायमस्वरूपी चारी आराधनांचं संचलन प्रॅक्टिस सारखं करायला पाहिजे. आणि मग ज्यावेळी मरणकाल येईल त्यावेळी कर्मासंग युद्ध करायचं आणि विजय प्राप्त करायचा. दीक्षा घेतलोच सांगितलं की मग केव्हा सांगतात म्हणजे प्रतिमा अवस्थेमध्ये असं काय पहिला सांगितलंय. हे सगळं चालू आहे ते फक्त दीक्षार्थींसाठी चालू आहे. पहिला सांगूनच आले की ऐकत. त्यामुळे हे सगळं चालू आहे ते दीक्षाच्या कालामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पहिलाच इथं कालच सांगितलं दीक्षा काल, मग शिक्षा गणपोषण आत्मसंस्कार सल्लेखन आणि उत्तमार्थ काल. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यभर आम्ही चारी आराधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हे सिद्ध व्हायले, सारखं सिद्ध करायला त्यांनी, दुसरं काय नाही. सिद्ध काय करायचं त्यांना? सम्यक दर्शन आराधना, सम्यक ज्ञान आराधना, सम्यक चारित्र आराधना, सम्यक तप आराधना, या सगळ्या आराधना कायमस्वरूपी आम्ही करत राहणं आवश्यक आहे. त्याचा अभ्यास आणि मग शेवटच्या समयाला त्या आराधना त्याचं आपल्याला सिद्धी करून देणार आहेत. कशाची? उत्तम सल्लेखनाची. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता परत आणि दृष्टांत की योजनारूप द्राष्टांत, आणि त्या दृष्टांताला द्राष्टांत देऊन समजावून सांगणार आहेत पुढच्या गाथेमध्ये. किती समजावून सांगाले बघा. आमच्यावर किती कृपादृष्टी आचार्याने दाखवल्या म्हणून आम्हाला समजते, नाहीतर काय केलं असतं आम्ही. काय माहीत नसतं तर काय करणार आहे. हे सगळं आचार्य भगवान एवढ्या जसं लहान बाळाला समजावून सांगते तसं समजावून सांगायल्यात म्हणून आम्हाला सगळं कळते. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. श्रामण्यम सर्वदा कुर्वन् परिकर्म प्रजायते अभ्यस्त करण साधु ध्यान शक्तो मृतो तथा. आचार्य भगवान या गाठीच्या माध्यमातून दृष्टांचा परत द्राष्टांत देत आहेत आणि त्या द्राष्टांच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगत आहेत. वैसे ही श्रामण्य रूप गुप्ती ध्यान एवं योग आदि परिक्रम का सतत अभ्यास करने वाला साधु मरण काल की पीड़ा में भी ध्यानादि करने में समर्थ रहता है. काय सांगितले बघा, अतिशय सुंदर सांगितले. ज्याप्रमाणे श्रामण्य रूप ज्याने धारण केलं आहे, म्हणजे गुप्ती ध्यान योग हे जे परिक्रम त्याने सतत तो अभ्यास करत असतोय, तो साधू जो सतत अभ्यास करणार आहे तो साधा मरण कालामध्ये ज्यावेळी पीडा त्याला होत असते, ती पीडा होत असताना सुद्धा ध्यानामध्ये समर्थ राहतोय. का? कारण की आयुष्यभर त्याने ह्या सगळ्या गोष्टीची अभ्यास केलाय म्हणून. तर आधी अभ्यास केला नसता, समजा डायरेक्ट घेतला आणि ध्यानामध्ये बसलाय, त्यावेळी पीडा व्हायला लागल्यावर, दुखायला लागल्यावर, काय तर व्हायला लागल्यावर त्यावेळी कसं सहन होणार? चालू होणार की मग. आणि जर पहिला अभ्यास केला असेल तर अभ्यास केलाय, तेव्हा अभ्यास केल्यानंतर एवढं मानणार. आता समजा ध्यानला बसलाय आणि काय त्रास व्हायलाय, तेव्हा तो काय म्हणणार? माझ्या आधी एवढ्या आचार्यांनी एवढ्या मुनींनी सगळं उपसर्ग सहन केले, त्या सुकमाल मुनीला कोल्हीन खात होती तरी सुद्धा त्या एवढ्या सगळ्या ह्याच्यात सहन होतं. मग ते सगळी अभ्यास साधना केलाय म्हणून ते शांतच बसणार. काय होणार आहे होऊन दे, त्यांनी एवढं सहन केले, मला नुसतं ढात चावायला सहन करायचं होईना वे, अशी भावना अंतरंगात होणार. त्यामुळं आयुष्यभर जर साधना केली तर मरण कालामध्ये ती साधना ध्यानामध्ये समर्थ ठेवायला उपयोगी पडणार आहे म्हणून आचार्य भगवान त्यांनी सांगितलं. किती बी पेढा येऊन द्यात, किती बी उपसर्ग येऊन दे, किती बी वेदना येऊन दे, कोण काय बी म्हणून दे, त्या ध्यानामध्ये सुद्धा समर्थ राहण्याची शक्ती कोण देणार आहे? आयुष्यभराची साधना. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं आम्ही आमच्या जीवनात जेवढ्या साधना करता येईल, काय काय उपसर्ग आले, पीडा आल्या, दुःख आलं, संकट आले, काय येणार आहे ते येऊन दे, त्या संकटात सुद्धा स्थिर राहण्याची साधना आत्तापासून करत गेलो तर शेवटला ती साधना सफल होणार आहे. आता बरेच येते की कधी पावसात भिजायला लागतंय, कधी थंडीत राहायला लागतंय, कधी उन्हात राहायला लागतंय, कधी रात्री सगळी ढासच असतात खोलीत, कधी किडं येतात, काय मुंग्या येतात, सगळ्या अवस्थेला पुढे जायला लागते. आता विहार करतोय ते विहार बी सगळी साधनाच चालू आहे. विहारामध्ये कधी व्यवस्थित जागा झोपायला मिळत नाही, कधी मिळत्या, कधी आहारला व्यवस्थित जागा मिळत नाही, कधी काय अवस्था असते, कुठं झोपायचं, कुठं राहायचं, कुठं काय करायचं, ही सगळी साधना कशासाठी? समाधीसाठी चालू आहे. अभ्यास करलोय ना. बरं, आता तुला आलं असं झोपायला मिळाले, गप झोप. भविष्यामध्ये की नाही तुझं ज्यावेळी अंतिम समाधी मरेल तेव्हा तुला ते सगळं ध्यानामध्ये दृढ व्हायला की नाही कारणभूत आहे. आता आम्ही गेल्या वर्षी मी श्रवणबेळगोळला विहार केलता आणि काय झालं, सौंदा मठ आहे की सौंदा मठ,
तर सौंदा मठात गेलतो आणि तिथे गेल्यानंतर मग तिथले जे भट्टारक आहेत अकलंग स्वामी, ते अकलंग स्वामी बनले की महाराज तुमच्यावर बरीच मुलं आहेत, तुम्ही सगळे आहेत. मग विचारले की मुलांचा पगार किती आहे. मी म्हटलं माझ्यावर आजपर्यंत आम्ही सन्मती सागर संघानं जो विहार केला आहे ते कोण पगारानं कधी येत नाहीत. सगळी सेवा द्यायला मुलं आणि सगळ्या महिला सेवा द्यायला आल्यात, कोण पगार नाहीत. असं आहे आजपर्यंत एवढे महाराज बघतोय कोण असं बिन पगाराचे आलेले किंवा दिसत नाहीत, सगळ्यांच्याकडे पगारनंच असतात की. मग म्हणले मला काय म्हटले मध्ये त्याने, तुम्हाला एक नवीन क्षेत्र सांगतो, नवीन मार्ग सांगतो, तुमच्याकडे एवढी मुलं आहेत तर त्या मार्गाने जावा, कोण महाराज जात नाहीत तिकडनं. माझ्या मनात आलं त्या मार्गाने जावं. आता हे कधी लक्षात घेतलं नाही की त्या मार्गावर काय जागा असतील की नाही, आहारची व्यवस्था काय होईल की नाही, झोपायची व्यवस्था. आता महाराजांनी सांगितलं एवढी मुलं आहेत, मला बी जरा वाटलं जाऊया बाबा त्या मार्गानं, भगवंताचं दर्शन चांगलं होते म्हणून. गेरोसप्पा म्हणून मार्ग आहे. गेरोसप्पा असं मुर्डेश्वर, कायकेनी, उडपी असं पार जाते, ते हायवे समुद्राच्या कडेनं सगळा मार्ग जातोय. आणि मग त्या मार्गाने गेलो महाराजांचं ऐकून त्या मार्गाने गेलो. आणि गेरोसप्पा गेल्यानंतर तिथं अशी परिस्थिती, 45 किलोमीटरचे जंगल आहे आणि सगळे मोठमोठे सर्प आणि किंग कोब्रा, सगळे हिंस्र सिंह, हिंस्र वाघ, सगळे वाघ सिंह सगळे हिंस्र प्राणी त्या जंगलात आहेत. 45 किलोमीटर नाही, एकदा आहार केले की 45 किलोमीटर उतरायला पाहिजे. आणि काय झालं, आम्हाला माहीत नव्हतं 45 किलोमीटर आहे, जी व्यवस्था करते त्यांना माहीत. आम्हाला काय सांगितलेलं की दुपारी निघून की नाही 10 किलोमीटर अंतरावर एक शाळा आहे, तिथं जायचं आहे. मग आम्ही चालायला लागलो. आणि सिस्टीम कशी होती, मोबाईलवर की नाही ते कुठं थांबायचं ते येत होतं. आणि त्या घाटात गेल्यावर की नाही मोबाईल सगळे बंद. आम्ही चाललोय अजून काही ना. आणि जी आपल्याबरोबर व्यवस्थेला माणसं आहेत नाही, ती जिथं वासायला बसले तिथंपर्यंत जाऊन पोहोचलो. आणि त्यांनी म्हणतात तुम्ही इकडे कुठं आलाय. मी म्हटलं आता मोबाईलमध्ये रेंजच काय आलं नाही, त्यात मोबाईलमध्ये काय आलं नाही, कुठं थांबायचं. आम्ही आलो. अहो इथनं 30 किलोमीटर पाठीमागं ते थांबायचं होतं. आता या घाटात काय थांबायला नाही, काय करायचं. आता सांगितले त्यांनी, कारण त्यांनी आले ते मोबाईलवर येते म्हणून. आता काय करणार, कुणाची चूक म्हणायची. आता मग म्हणलं काय तर बघायला पाहिजे. मग त्यांना म्हटलं इथं कुठं वर डोंगरावर काय आहे का बघा. तिथं गेलो डोंगरावर, तर डोंगरावर एक शिवमंदिर होतं. सगळं घनदाट जंगल, शिवमंदिर. आणि त्या शिवमंदिर सगळ्या डोंगरावरच्या टेकावर शिवमंदिर होतं. तिथं गेलो. शिवमंदिरमध्ये राहायचं म्हणलं तर सगळी तिथली व्यवस्था खराब होती आणि खाली हिंस्र पाणी येतात ना. शिवमंदिरमध्ये कसं राहायचं. मग मुलं म्हणली काय करायचं. मग तिथंच एक नाही फॉरेस्ट अधिकाऱ्यांचं, वन विभागवाल्यांचं नाही एक असं बिल्डिंग असते बांधलेली, चारी बाजूनं ओपन असते, फक्त मध्ये एवढा गुंपा असतो एक, असं वर असते, उंचीवर असते. त्याच्यावर जाऊन तिथं राहायचं म्हणून ठरवलं. गेलो तिथनं, त्या शिवमंदिराला लागूनच होतं ते. तिथं राहिलो. सामायिकला बिमाईला बसलं. सामायिक त्यांनी सगळं व्यवस्थित झालं. परंतु जसं सामायिक झाल्यावर सुनसान अंधार पडला, तसं सगळीकडे डोळे फिरायला की आता काय येतंय का, काय करतंय काय, काय होतंय काय. हिंस्र वाघ आहे, सिंह आहे, किंग कोब्रा साप आहे. तो किंग कोब्रा साप असा आहे की नुसता जर कुठल्या माणसाकडे डोळ्यात डोळे नजर घालून बघितले, माणूस तिथे जागेवर मरतोय. आणि ते चावत नाही, विष फेकते सारखं. बघेल तिकडे किंग कोब्रा दिसायला आला. आम्हानी ओम महाराजांना, त्या श्रावकांना. आता काय करायचं, अशी अवस्था विहारमध्ये असते. ही साधना कशासाठी आहे, जे येते ते सगळं साधना भविष्यासाठी साधना आहे. मग तिथंच झोपलो आम्ही. आणि काय झालं, मग झोपायसाठी बरोबर लवकर सामायिक झालं. आता तिथं कुठं काय व्यवस्था नाही, शास्त्र नाहीत. म्हटलं सामायिक झालेलं आता झोपायचं. मला काय झोप ते बघून सगळं तिथलं वातावरण. आणि तिथं एक नदी होती, गेरोसप्पा नदी. तिथं सगळी ती चोर वरडाल्यात, अमुक व्हायले, जाप माळ घालत बसली तिथनं. त्या सगळ्यावर उंचीवर आहे, आम्ही सगळं दिसायला लागले. आम्हाला जाप घालत बसले. मुलं बी बघत, मुलं निवांत ती मोबाईल काय खेळत बसल्यात. कारण मला कुठे, मी सगळीकडे बघत बसले. आणि काय झालं, 8:30 वाजले रात्रीचे. 8:30 वाजल्यानंतर कोण बॅटऱ्या घेऊन हुडकत आले. आता म्हणलं सगळ्यांना खुनवून सांगितलं सल्लेखनाची तयारी ठेवा. आता सगळेजण काय झालं तरी यात सल्लेखना घ्यायची. तयार ठेवा. आता काय कोण याले कुणास ठाव. जंगलातले कोण माणसं आले, चोर आले, दरोडखोर आले, कोण आले कुणास ठाव. ते सगळे पहिला आले. शिवमंदिर पशी सगळी बॅटरीनं हुडकले. आणि मग हुडकत आमच्या इथं वर आले. हुडकत आल्यावर मुलं काटे घेऊन उभारलेली तिथं. काय झालं तर महाराजांना तेवढं वाचवायचं, काय बी होऊन दे.
मग एवढं सगळं झालं, ठीक आहे म्हणले. बघते तर का नाही ती मुलांना ती विचारली, महाराज कुठं आहेत? मग महाराज आहेत की म्हणले. मग मुलं जरा शांत झाली, काट्यात ठेवली. तर तुम्ही का आलाय? महाराजांना भेटायला आले. मग ते महिला होती, महिलांना खाली घालवलं, कारण की नंतर सामायिक नंतर महिलांना भेटून देत नाही ना आमच्या संघात. मग महिलांना तेवढं खाली घालवलं. तर तुम्हाला कोण सांगितलं? तर गेरोसप्पाची पंडितांनी सांगितले महाराज आल्यात आणि काय तर आमचं काम आहे म्हणून महाराजांकडे आले. म्हटलं आम्ही म्हणलं जीव धोक्यात घेऊन इथे बसलोय सगळेजण, सगळे ब्रह्मचारी, सगळी मुलं, आणि तुम्ही नुसतं भेटायला आलाय. एवढ्या रात्री आले झाली, कुठं डोंगरात हुडकत, सकाळी यायचं काय आहे की नाही. मग त्यांना समजावून सांगितलं या गोष्टी अशा नसतात. मग त्यांना समजावून पाठवलं. ती त्यांना काय माहित नव्हतं, ते अजिन होते. अजयन भेटायला आलते. त्यांना काय माहित महाराज कवा भेटतात काय माहिती. ते सगळे अजयन होते. त्या पंडितांना सांगितलं म्हणून ते आले. मग आम्ही परंतु रातभर तिथंच आम्ही झोपलो. कसली अवस्था, त्या अवस्थेमध्ये ही साधना कशासाठी साधना आहे सांगा? ही सगळी साधना आहे ती संलेखनाची साधने आहे. जसे आता या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सामायिक करण्याचे भाव, कठीण परिस्थितीमध्ये झोपण्याचे भाव, कठीण परिस्थितीमध्ये बसण्याचे भाव, कठीण परिस्थितीमध्ये जप घालण्याचे भाव, ही सगळी साधना ती ज्यावेळी मरण समयामध्ये उपसर्ग येणार आहे, पीडा होणार आहेत, वेदना होणार आहेत, त्यावेळी सुद्धा शांत बसण्याची शक्ती ह्या सगळ्या साधनेतनं भविष्यात मिळणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा लई आता शिखरी जाताना कित्येक प्रसंग आलते. श्रवणबेळगोळला जाताना येताना किती प्रसंग आले. हे एकच प्रसंग सांगितला. माझ्या सगळ्या यात्रा आहेत त्या अशा एवढ्या सांगण्यासारख्या आहेत. त्या यात्रा एक पुस्तक होईल यात्रेवर. एवढ्या यात्रा भयानक मी केले. आणि काय त्यावेळी कधी एकटा असताना, कधी 2 जण असताना, चालताना जास्त चालण्याचे प्रमाण, आणि त्यात नाही कुठं राहण्याची व्यवस्था, कधी काय होणार नाही होणार, सगळ्या अवस्थेतनं आम्ही पार पडलो. जाताना 35 दिवसात 900 किलोमीटर गेलो आणि येताना 38 दिवसात 1288 किलोमीटर. आणि चूक काय झाली माहिती काय? विहार केला जाताना थंडी होती तेव्हा थंड क्षेत्रातनं गेलो आणि उष्णता होती तेव्हा उष्ण क्षेत्रातनं आलो. उरपाडा करायला पाहिजे. ज्यावेळी थंडी होती तेव्हा उष्ण क्षेत्रातनं जायला पाहिजे, विजापूर इखंड, आणि येताना गेरोसप्पा या क्षेत्रातनं यायला पाहिजे. आम्ही जाताना काय गेले, थंडी असताना त्या थंड क्षेत्रातनं गेलोय आणि उष्ण असताना. आता त्याला काय, ते शेवटीला कर्म आहे हो, हे करायला होणारच आहे. येताना तर का नाही वाळव्याची पूजा होती म्हणून लवकर यायचं होतं. पूजा होती म्हणून तर रोज 60-65 किलोमीटर चालणं होतं. आणि उष्णता किती, 45, 48, 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत. असं दुपारी 12ला जर जमिनीवर पाय ठेवले तर तव्यावर पाय ठेवल्यागत भाजायचं. एक मुलं नाही रडणार आणि म्हणणार महाराज विहार थांबवा, आमच्या पूजेला आलं नाही तर चालतंय. एवढी रडत तरी सुद्धा आलो. 60-65 किलोमीटर. शेवट दिवशी तर का नाही कवटे मंकाळपासून डायरेक्ट भिलवडीला 65 किलोमीटर 66 किलोमीटर चाललो. कवटे मंकाळ टू भिलवडी, कारण दुसऱ्या दिवशी तिथं प्रवेश करायचा आहे. ह्या अवस्था कशासाठी आहेत सगळ्या? ही सगळी साधना आहे. ती सगळी साधना अंतिम मरण, समाधी मरण महोत्सवसाठी आहे. त्यावेळी शुदा, त्यावेळी पीडा, त्यावेळी वेदना, ते सगळं कळते. आता त्या उन्हामध्ये चालणं, त्यावेळी पाण्याची कमतरता शरीरामध्ये जाणवत्या. मग ती सगळी तृषा, परत सगळ्याची वेदना सहन करण्याची क्षमता त्यामध्ये येते. हो, ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं इथं काय सांगितलं, हां त्यावेळी आजारी पडलेलो त्याचा. आणि हां बरोबर आहे की, बरोबर. तुम्ही पुढच्या रूटमध्ये होता. वात्सल्य सागर आमच्यावर ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये होते. पाठीमागच्या रूटमध्ये आमच्यावर एक 4-5, 6-7 मुलं आणि एक 4-5 महिला त्या माझ्यावर होत्या पाठीमागं. मी आजारी पडलेलो. कुंतलगिरीमध्ये डेंग्यू झालता. त्यावेळी तर कोण म्हणत नव्हतं महाराज परत येतील, संलग्न झाल्या महाराजांची असं म्हणत होते. आणि सगळं शरीर मोडून पडलेलं, सगळं शरीर डेंग्यू. माताईंचं शांतमती माताजी पुढे विचारतात. आता प्रश्न विचारलेत अमित सागर महाराज, आचार्य भगवान प्रश्न विचारले, ह्या श्रामण्य का काय अर्थ है? म्हणजे श्रामण्य शब्द कुठल्या अपेक्षेने विचारले? त्यामध्ये सांगतात उत्तर, श्रामण्य का अर्थ समता है, अर्थात जीवन मरण में, लाभ अलाभ में, सुख दुख में, बंधु और वैरी में समान भाव रखना समता है. किंतु ऐसी समता गुप्ती, ध्यान एवं योग आदि परिकर की साधना के बिना प्राप्त नहीं होती. समता जर प्राप्त करायचं असेल तर 3 गुप्ती, ध्यान, योग ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय की नाही समता प्राप्त होत नाही. समता प्राप्त म्हणजे काय?
जीवन आणि मरणामध्ये समपरिणाम ठेवणे. जन्म मेला येतात त्यात जन्माचं काही प्रश्न येत नाही सोडा. मरताना नाही समता परिणाम, शांत परिणाम ठेवायचे. त्यानंतर लाभ अलाभमध्ये, आता समजा चौक्यामध्ये काय वस्तू मिळाली नाही मिळाली त्यात मी समता परिणाम, काय माझ्या कर्मात होते तेवढे मिळाले, विषय मोकळा, नाही ते मिळणार नाही. त्यानंतर दुःख सुखामध्ये सुद्धा आनंद, सुख असले की आनंद व्हायचं आणि दुःख असले की तोंड वाकडं करायचं, काय उपयोग नाही. दोन्हीमध्ये समता भाव पाहिजे. बंधू असून दे वैरी असून दे, तुमचा मित्र आला तरी सुद्धा तसंच भाव पाहिजेत आणि शत्रू आला तरी सुद्धा तसेच भाव पाहिजे. याला समता म्हणतात. की अशी भाव ठेवणे, यासाठी गुप्ती, ध्यान, योग याच्या सगळ्याच्या साधना करायला पाहिजे, तरच हे समता प्राप्त होत्या. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून श्रामण्याचा अर्थ काय आहे? समता. श्रामण्याचा अर्थ आहे समता. ती समता प्राप्त करण्याचा पुरुषार्थ आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जोपर्यंत आम्ही का नाही ही समतारूपी धन प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत काय मिळणार नाही. समता लई महत्त्वाची आहे. समता लई महत्त्वाची आहे. कारण की बघा, कुठलीही साधना, आराधना, धर्म आदी क्रिया करण्यासाठी समता महत्त्वाची आहे. लगेच उद्वेष होऊन चालणार नाही. आम्ही शांत राहायला पाहिजे. काही झालं, आमच्यावर किती संकट येऊन दे, उपसर्ग होऊन दे, पीडा होऊन दे, कोण काय बोलून दे, काय करून दे, त्यावेळी सुद्धा शांत राहण्याची शक्ती, समता परिणामात राहण्याची ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे तोच जिंकतोय, तोच विजेता होतोय. लगेच उद्वेषमध्ये आलो तर किती माणसं काय बोलणार. महाराज होऊन उद्वेषमध्ये आल्यात, माताजी होऊन उद्वेषमध्ये आल्यात, किंवा श्रावक होऊन उद्वेष आल्यात. धर्म एवढ्या वर्ष करताय आणि उद्वेषमध्ये आलाय, क्रोध आलाय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. तर आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही काय झालं तर जीवनाची साधना करत असताना समता परिणाम रूप आणि शांत परिणाम ठेवून साधना करणं आवश्यक. कोण काय म्हणून दे, कोण काय करून दे, कोण वंदन करून दे, कोण निंदा करून दे, आम्ही शांतच राहायचं. याला हो आणत काय झालं तरी, कोण काय म्हणलं तर काय काय फरक पडणार आहे आम्हाला. शांतीसागर महाराजांचं एक संस्मरण येते. चारित चक्रवर्ती या ग्रंथामध्ये पंडित सुमेशचंद्र दिवाकरन यांनी एक उदाहरण उद्घाटित केलेलं आहे. तर त्या उदाहरणामध्ये शांतीसागर महाराजांना एक व्यक्ती नाही शांतीसागर महाराजांना माकड म्हणला. शांतीसागर महाराजांना एक व्यक्ती माकड म्हणला. माकड, तो एक व्यक्ती त्याला विचारला की चल आपण प्रथमाचार्य शांतीसागर महाराजाला त्यांचं दर्शन करूया. त्यावेळी ती व्यक्ती काय म्हटलं, त्या माकडाकडे काय जायचं आहे. मग ते शांतीसागर महाराज तिथंच उपस्थित होते थोड्या अंतरावर. त्यांनी ऐकलं. मग त्यावेळी तो व्यक्ती, दुसरा व्यक्ती चिडला की असं कसं म्हणलायस आमच्या महाराजांना तू. मग ते चिडल्यावर ते महाराज त्यांना बोलवून घेतले. मग काय झालं, का तुम्ही दंगा करलाय. अहो तुम्हाला हा व्यक्ती माकड म्हणालाय. तेव्हा शांतीसागर महाराज म्हटले बरोबरच आहे त्याचं, मी माकडच आहे, मी माकडच आहे. मग महाराज म्हटले असं कसं बा महाराज, होय मी माकडच आहे. माकड काय करते बघा, मन रूपी त्यांनी सांगितले, माकड इकडच्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर सगळीकडे फिरते आणि जिथं फुलं असतील की नाही त्या झाडावर तेवढं थांबते. आम्ही बी तसंच करतोय, आम्ही माकडच आहे. आम्ही बी इकडं तिकडं फिरतोय आणि कुठं शास्त्र स्वाध्याय असेल, कार्यक्रम असेल तिथे थांबतोय. एवढं म्हणल्यावर का नाही तो व्यक्ती आहे की नाही, त्या व्यक्तीला एवढं वाईट वाटलं. मी एवढं सगळं बोलून सुद्धा हिने चांगलं घेतलं म्हणून आले, शांतीसागरांच्या चरणावर पडले. प्रथमाचार्य मला क्षमा करा, मला क्षमा करा, मी तुम्हाला चुकीचं म्हणले म्हणले. ही समता आहे, हे समता परिणाम आहेत. काही जरी कोण काय म्हणलं तरी त्यांना आपण शांत राहायचं. कोण काय व्यक्ती म्हणत असेल तरी सुद्धा त्यामध्ये समता परिणाम ठेवणे ही सगळ्यात मोठा विजय आहे. आणि जीवनामध्ये जर जीवनाच्या वाटेवर का नाही प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त करायचा असेल तर समता आणि शांती ह्या दोन गोष्टी लई महत्त्वाच्या आहेत. समता आणि शांती पाहिजेच. कोण काय म्हणलं, कोण काय केलं, कशाचं काय लक्ष द्यायचं नाही. आपले धर्माच्या क्रिया, आपल्या आराधना हेच करत बसायला पाहिजे आपण. कोण काय म्हणते तिकडे बघून काय होणार आहे. अष्टकराजी काय होणार आहे, काय होणार नाही, काय होतंय, हां तोटाच होणार आहे. म्हणून शांत बसायचं. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान दृष्टांतद्वारा अभ्यास का फल, म्हणजे दृष्टांत आणि द्राष्टांतद्वारा अभ्यासाचं फल काय आहे ते सांगणार आहेत. त्याचं काय फल मिळते हे दोन गाथाच्या माध्यमातून सांगणे. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि मग आचार्य भगवंतांनी काय सांगितले ते पाहूया. कृतयोग्य क्रिया युद्धे जगती पती देहज
आदत्ते विद्विषो जित्वा बलाद्राज्य ध्वजं यथा साधुर्भावित चारित्रो गृहीते संस्तरावहे आराधना ध्वजं जित्वा मिथ्यात्वादी द्विषस्तथा. आचार्य बघून काय म्हणल्यात, 25 आणि 26 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य बघून सांगल्यात की जैसे राजा का पुत्र पहले शस्त्र संचलन आदि की योग्य क्रिया का अभ्यास करता है, पश्चात युद्धभूमि में जाकर तथा शत्रुओं को जीतकर बलात् उनकी राज्य ध्वजा हस्तगत कर लेता है, वैसे ही जिसने जीवन में उत्तम रीति से चारित्र की आराधना की है वह साधु संस्थारोहण करके मिथ्यात्व आदि शत्रुओं को जीतकर आराधना रूपी ध्वजा को हस्तगत कर लेता है. काय उदाहरण देऊन सांगितलंय, जसं राजाचा पुत्र असतोय तो आयुष्यभर काय करतोय, शस्त्र कसं चालवायचं हे सगळं शिकून घेतोय आणि ज्यावेळी की नाही योग्य क्रिया शिकल्यानंतर त्याचा अभ्यास करत असताना ज्यावेळी युद्धमध्ये जायची वेळ येते त्या युद्धामध्ये जातोय आणि त्या शत्रूंना पराजित करून त्यांचा राजध्वजा आहे तो नाही तो ध्वजा हस्तगत करून घेतोय आणि आपला विजय पताका लावतोय तिथं. तसंच जे जीवनभर की नाही चारित्र्याची आराधना करणारे साधू आहेत, ते साधू काय करतात, जीवनभर चारित्र्याची आराधना करतात आणि संस्कार होऊन झाल्यानंतर म्हणजे सल्लेखना घेतल्यानंतर मिथ्यात्व आदी शत्रूंना जिंकून आराधना रूपी ध्वजाला हस्तगत करून आपला जैन धर्माचा ध्वजा तिथं फडकवतात म्हणून सांगितलं. आम्हाला फडकवायचं आहे की नाही, बरोबर आहे. ध्वजा आपल्याला जैन ध्वजरूपी ध्वजा नाही फडकवायचे म्हणून तर हे करलंय सगळं. पुरुषार्थ कशासाठी केलाय, त्या गोष्टीसाठीच पुरुषार्थ केलाय. मागं पडाय नाही, कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय, कोण काय तिकडं बघत बसलो तर आमची साधनाच होणार नाही. आता आम्ही ज्यावेळी दीक्षा घेतलो सन्मती सांगा महाराजांच्या अंडर, त्यावेळी दीक्षा घेतल्यानंतर आम्ही बऱ्याच आज्या म्हणत होत्या एवढं बारकाय दीक्षा कशाला घेतलाय, अजून लय आयुष्य होतं, लय काय काय करत होता, हे करत होता, खाण्यापिण्याचं वय आणि दीक्षा कशाला घेतलाय. मग आम्ही त्यांच्याकडे हसणार आणि ग बसणार. आणि ज्यावेळी मग परत स्वाध्याय झाला आणि स्वाध्याय त्यांनी घ्यायला लागलो, प्रवचन करायला लागलो, त्यावेळी म्हणते तुम्ही महाराज लय मिळवलाय की हो. तेव्हा म्हणून काय उपयोग, एक गोष्ट लक्षात घ्या, उलट जेवढ्या का नाही कमी वयात का नाही ही आराधना करायला धर्माची मिळेल तेवढंच साध्य करू शकतोय. कारण की आता मला कमी वयात दीक्षा घेतल्यानंतर जास्त वर्ष दीक्षा कालामध्ये मिळणार आहेत, त्यामुळे समाधीची साधना सहज करणार आणि समाधी येणार आहे तेव्हा सहज साधणार. सोडतोय काय. आता तुम्ही माताजींनी 95 वर्षाची साधना केल्या, त्याच्यामध्ये जवळजवळ मायामध्ये 50 वर्ष तर धर्माची साधना करत असतील माताजी. मग ती 50 वर्षाची साधना कधी व्यर्थ जाईल. 50 वर्ष झालं की नाही धर्माची आराधना करल्यात. ते कसं करायचं असते, महाराजजी कसं वागतात, माताजी कसं वागतात, माताजी आहार कसं घेतात, त्यांची साधना कशी करतात, त्यांची काय असत्या, त्यांना कसं दुःख येते, पीडा येतात, वेदना येतात, उपसर्ग येतात, तरी सुद्धा त्या उपसर्गामध्ये सगळे स्थिर आहेत. हे 50-60 वर्षाला बघाल्यात. धरा की ते जन्माचं सगळं बारकीपणेपासून कुठं करतात. बरं हा होय, म्हणजे 70-80 वर्ष धरा, 80 वर्षापासून बघाल्यात. मग 80 वर्षाची ही साधना आहे ती व्यर्थ जाणार आहे. तीच साधना काम येणार आहे. मी मागं बी सांगितलंय, ज्ञान कामाला येत नाही, केलेलं चारित्र कामाला येते. ज्ञान समजा इंद्रिय शिथिल झाल्यानंतर ज्ञान निघून जाईल, परंतु केलेले चारित्र निघून जाणार. बरोबर 4ला उठायचं, सामायिक करायचं, प्रतिगमन करायचं, मग सामायिक करायचं, भक्त्या करायच्या, परत नंतर सगळ्या आपल्या क्रिया आवरायच्या बरोबर आणि आहार करून आणि परत बरोबर त्यावेळी सामायिकला बसायचं, दुपारचा स्वाध्याय करायचा, परत आणि संध्याकाळच्या वेळेला प्रतिगमन, परत भक्ती आराधना सगळ्या करायच्या, परत सामायिक बसायचं आणि झोपायचं. ही आयुष्यभर केलेली क्रिया कधी विसरणार आहे. त्यावेळेला तेच करणार आहे. हा सवय लागलेली उठवतेच आपाप. किती बी जरी आता समजा एका मुमुक्षाला जो मोक्षाचा अभिलेष आहे किंवा जे दीक्षा घेतलेले आहेत साधक आहेत, त्या साधकांना कने त्यांनी बरेच वर्षानुवर्षे साधना करल्यात आणि समजा एक दिवस कधी तर कने शरीराचं काही तर कने कष्टदायक काम लागलं शरीराला किंवा जागरण झालं, अमुक झालं, तरी सुद्धा ज्या टायमाला उठायचं त्या टायमाला उठवणार आहे ते. कारण की ही चारित्र्याची आराधना आहे आणि ही चारित्र्याची आराधना शेवटच्या मरणाच्या शेवटच्यापर्यंत येणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकीच्या कुठल्या आराधना येणार नाहीत. म्हणून आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे की या आराधना आमच्याबरोबर येणार आहेत.
या आराधनाचं जेवढी आराधना आम्हाला करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे आणि ह्या जीवनामध्ये आम्ही आराधना करणं आवश्यक आहे एवढीच भावना करतो आणि मी आज थांबतो. जे बोला आचार्य भगवंत श्री सन्मती सागरजी महाराज की